राजकारणात पोकळी तयार झाली की ती फार काळ टिकू शकत नाही, कारण ती भरून काढायला कुणी ना कुणीतरी तयार होतच. अजित पवार यांच्या निधनानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोकळी तयार झाली. अजित पवारांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडे आला, पण त्यामुळं अजित पवारांची पोकळी भरून निघेल का, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होत्या. पण दादांच्या निधनानंतर 2च महिन्यात सुनेत्रा पवार यांनी या सगळ्या शंकांना नीट उत्तर दिले, आणि तेही एक शब्दही न बोलता. फक्त एक पत्र लिहिलं आणि सुनेत्रा पवारांनी सगळ्या राष्ट्रवादीला संदेश दिला. हे पत्र आहे 10 मार्च 2026चं. पत्र लिहिलंय केंद्रीय निवडणूक आयोगाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी म्हणजे सुनेत्रा पवार यांची निवड झालीये हे सुनेत्रा पवारांनीच पत्रातून केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवलं. आणि त्याच पत्रामध्ये आणखी एक ओळ लिहिली. 28 जानेवारीपासून ते 9 मार्च पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कुणीही केंद्रीय निवडणूक आयोगासोबत जो काही पत्रव्यवहार केला असेल तो रद्दबातल मानावा. 28 जानेवारीला अजित पवारांचं निधन झालं होतं आणि 10 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्याचं आयोगाला कळवलं गेलं होतं. म्हणजे अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्ष होईपर्यंत जे काही झाले ते सगळं रद्द. पण दादांच्या अपघाती निधनानंतर पक्षातले असे कोण नेते होते आणि त्यांनी असं काय केलं होतं की सुनेत्रा पवारांना थेट रद्द करावं लागलं ते सगळं? ते नेते होते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. अजित पवार यांच्या निधनाच्या 1.5 महिना अगोदरच निवडणूक आयोगानं पक्षाकडे त्यांच्या घटनेची कॉपी मागितली होती. तीच कॉपी पटेल आणि तटकरेंनी आयोगाला दादांच्या निधनानंतर पाठवली. पण त्यात प्रफुल्ल पटेलांना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अध्यक्षांच्या बरोबरीचे अधिकार दिले गेले होते. शिवाय अध्यक्षांच्या निधनामुळे कार्याध्यक्षांकडे म्हणजे प्रफुल्ल पटेलांकडे पक्षाचे पूर्ण अधिकार असल्याचं कळवण्यात आलं होतं. त्यामुळे या 2 नेत्यांनी पक्षाचा ताबाच घेण्याचा प्रयत्न केला असा दावा रोहित पवारांनी केलाय. आता पक्ष चालवायचा असेल तर ही बाब प्रचंड धोकादायक ठरू शकते. सुनेत्रा पवार यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी हा सगळा पत्रव्यवहारच रद्दबातल ठरवला. शिवाय हे करत असताना तिथं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं जोडली, पण नावांपुढे पदं नाही लिहिली. गुरुवारी संसदेचं अधिवेशन संपताना सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पोहोचल्या, पण त्यांच्यासोबत ना प्रफुल्ल पटेल होते ना सुनील तटकरे होते. खरं तर दोघेही या पक्षाचे खासदार, पण तरीही पक्षाच्या अध्यक्षा दिल्लीमध्ये असताना ते सोबत नव्हते. सुनेत्रा पवारांना पत्राबद्दल विचारलं, त्या चकार शब्द बोलल्या नाहीत. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून प्रफुल्ल पटेल फारसे दिसतच नाहीयेत. खरात प्रकरणामध्ये तटकरेही काहीसे अडचणीत आलेत आणि बरोबर तेव्हाच 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी लिहिलेलं पत्र त्या दिल्लीत असताना अचानकपणे माध्यमांमध्ये येतं. आता हा सगळा योगायोग असणं शक्यच नाहीये. सुनेत्रा पवारांचं राजकारण सुरू झालंय.